बघितलं किती छान असं दिसतंय ना चीज बॉल्स. आज आपण कॉर्न चीज बॉल बनवूयात. नमस्कार, मी संगीताज रेसिपी मध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहे कॅफे मध्ये मिळतात तसे क्रंची आणि कुरकुरीत चीज बॉल्स. चीज बॉल साठी लागणारे साहित्य काय आहेत ते आता आपण पाहूयात. चला तर मग. 1 वाटी कॉर्नफ्लोअर, 2 चमचे ऑरेगॅनो, 2 चमचे चिली फ्लेक्स, चीज क्यूब आवडीनुसार, मोझरेला चीज आवडीनुसार, स्वीट कॉर्न, कॅप्सिकम 3 कलरचे, 10 ते 12 ब्रेडचे क्रम आणि 1 किलो बटाटे. आता बटाटे आपण कुकरमध्ये पाणी टाकून शिजवून घेऊयात 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत. तोपर्यंत आपण सिमला मिरची कापून घेऊयात. अशा प्रकारे मी सिमला मिरची सुरीने कट करून घेत आहे. त्यानंतर मी चॉपरमध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे. हे बघा, इथे अशा प्रकारे मी सिमला मिरची आणि कॉर्न बारीक करून घेतलेले आहे. मी ब्रेड क्रम 5 मिनिटं पॅनमध्ये भाजून घेणार आहे. भाजल्यामुळे ब्रेड क्रम जास्त क्रंची आणि कुरकुरीत होते. त्यामुळे आपले चीज बॉल्स देखील मस्त असे कुरकुरीत होतील. तुम्ही देखील हे ट्राय करून बघा. चीज बॉलचा वरचा लेयर क्रंची आणि कुरकुरीत होण्यासाठी मी हे अशा प्रकारे ब्रेड क्रम भाजून घेते. आता बटाटे शिजले असतील तर आपण हे एका भांड्यात थंड होण्यासाठी बाजूला काढूयात. बटाटे थंड झाल्यावरच आपण किसणीच्या साहाय्याने बटाटे किसून घेऊयात. हे असं किसणीच्या साहाय्याने मी सर्व बटाटे किसून घेत आहे. हे बघा, हे अशा प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत. बटाटे किसल्यामुळे बघा हे किती छान असं मऊ झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण सिमला मिर्च आणि स्वीट कॉर्न हे टाकून घेऊयात. तसेच मोझरेला चीज, 2-3 चीजचे क्यूब्स किसून टाकायचे. हे आपण चीज बॉल बनवतोय त्यामुळे चीज जेवढं टाकू तेवढं आपल्याला हे चीज बॉल्स मस्त असं टेस्टी लागतील. ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, कॉर्नफ्लोअर तसेच चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा. तसेच संगीताज रेसिपीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे सर्व जिन्नस टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. बघा, इथे असं मिक्स करायचे. आता एका वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून गुठळे होणार नाहीत. हे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे. आता आपण जे मिश्रण तयार केलेले आहेत त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि हाताच्या साहाय्याने प्रेस करून बोटांनी असं त्यांना आकार द्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 चीज क्यूब ठेवून त्याला गोल आकार द्यायचा आहे. चीज क्यूब मी सुरीच्या साहाय्याने असे छोटे छोटे कापून घेतलेले आहेत. तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. अशा प्रकारे गोल आकार देऊन हे चीज बॉल तयार केलेले आहेत. आता हे चीज बॉल आपण जे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण बनवले होते त्यामध्ये हे चीज बॉल्स टाकून व्यवस्थित डिप करून घ्यायचं आहे. त्यानंतर हीच प्रोसेस मी डबल करत आहे. त्यामुळे आपले चीज बॉल्स एकदम क्रंची, कुरकुरीत आणि एक्स्ट्रा टेस्टी लागते. एकदा जरी केले तरी काही हरकत नाही.
हे अशा प्रकारे ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे मी सर्व चीज बॉल्सला ब्रेड क्रम्ब लावून घेतलेले आहे. आता आपण सर्व चीज बॉल्स तळून घेऊया. त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवून आपण तळून घेऊयात. हे अशा प्रकारे जेवढे बसतील तेवढे चीज बॉल्स टाकून व्यवस्थित असं तळून घेऊयात. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला चीज बॉल्स तळून घ्यायचे आहेत. कलर देखील किती छान आलेला आहे ना. अशा प्रकारे आपण कॅफेमध्ये मिळणारे चीज बॉल्स घरी देखील बनवू शकतो. लहानांपासून मोठेपर्यंत सर्वजण मस्त असं एन्जॉय करतील. तुम्ही देखील अशा पद्धतीने घरी नक्की करून बघा, तुम्हाला देखील आवडतील. अशा प्रकारे आपले कॉर्न चीज बॉल्स तयार झालेले आहेत. तुम्ही सर्वांनी ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. भेटूयात मग आपण आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.